हाय. सध्या न्यूजमध्ये आणि सगळीकडे तुम्ही ऐकलंच असणार आहे, जो नवीन ड्रॉप आलेला आहे प्रेसव्ह्यू म्हणून, जो तुमच्या जवळचा नंबर किंवा चष्माचा वापर कमी करायला मदत करणार. तर हा ड्रॉपचा जे कंटेंट आहे ते आहे पायलोकार्पिन 1.25%. हा ड्रॉप पहिले सुद्धा वापरण्यात आलेला आहे, पण कॉन्सन्ट्रेशन थोडं जास्त होतं. ते आपण काचबिंदूच्या ट्रीटमेंट करता वापरत होतो, पण त्याचे काही साईड इफेक्ट्स किंवा त्याचे दुष्परिणाम असल्यामुळे त्याचा वापर कमी करण्यात आलेला आहे. हा कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये ड्रॉप आहे, पण तरी सुद्धा ह्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजे डोकेदुखी म्हणा, खूप जास्त सिव्हिअर ब्रो एक किंवा डोळ्यामध्ये सूज म्हणजे आयरायटिस आणि ॲलर्जिक रिॲक्शन, डोळे लाल होणं किंवा काही वेगळे रिॲक्शन्स आणि मागचा पडदा जो आहे तो जागेवरून सरकू शकतो, म्हणजेच रेटिनल डिटॅचमेंट, असे ह्याचे साईड इफेक्ट्स असल्या कारणामुळे हा ड्रॉप डायरेक्टली ओव्हर द काउंटर विकत घेऊ नये. तुमचा डोळा ह्या ड्रॉपसाठी सुटेबल आहे का हे तुमच्या डोळ्यांच्या स्पेशलिस्टकडून कन्फर्म करून घ्यायचं आणि मगच हा ड्रॉप तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. हा ड्रॉप काय करतं, तर हा ड्रॉप तुमची बाहुली छोटी करायला मदत करतं. ती बाहुली छोटी झाली की जवळची फोकसिंग एबिलिटी बेटर होते, त्यामुळे तुम्हाला बिना चष्म्याचं सुद्धा जवळचं दिसतं. पण तो ड्रॉप तुमच्या डोळ्यासाठी सुटेबल आहे की नाही ते तुमचे डोळ्याचे स्पेशलिस्टच सांगू शकतात. डायरेक्टली मेडिकलमधून घेऊ नका. थँक्यू.